चला तर मित्रांनो, लय दिवस झालं ब्लॉग टाकला नाही, आज टाकावं म्हणलं. आज आपल्या कॉलेजमध्ये आहे वसंत उत्सव आणि त्यात बिना आयडेंटिटीचं कुणाला आज जाऊ देत नव्हते. तोपर्यंत मित्र म्हणायला लागलं फोटो काढूया. लय प्रयत्नानंतर एक चांगला फोटो आलाच. लयच नटून ठटून पोरं कार्यक्रमाला चालली. يلا يلا سوي رقصة ثانية رقصة البطل كلها سبت في ماني فلوس عندي خوش فصلة يا اخي. ज्या त्या गेटवर आयडेंटिटी दाखवायला लागत होती. फायनली आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. इथं खूप मोठ्या जागेत कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. तोपर्यंत मित्र म्हणलं शर्ट काय चांगला नाही, मग शर्ट बदलायला आलो. शर्ट बदलून आता रिपीट कॉलेजला जायचं म्हणजे जरा तापच आहे. आता इथं रिपीट आयडेंटिटी दाखवायची. जेवणासाठी पण कॉलेजवाल्यांनी कुपन दिलंय. जेवण बनवायचं नियोजन परफेक्ट आमच्या वर्गाच्याच पुढे चालू होतं. पोरं कुठं पण बसून जेवत होते. जेवण घ्यायसाठी खूप मोठी रांग लागलेली होती. या रांगेत मी आणि शुभम पण ऍड झालो. जेवणाची व्यवस्था पण खूपच छान केली होती, पण बसायची काय व्यवस्था नीट नव्हती. या जेवणाला बसायची व्यवस्था. तोपर्यंत माझं क्लासमेट पण ह्या रांगेत दिसलं. वरनं ऊन लागत होतं आणि कार्यक्रम काय चालू करणं झालते. सगळ्यांना बोर व्हायला लागलं होतं. ही तर नुसती सुरुवातच होती. कार्यक्रमाची सुरुवातच झाली एका पोवाड्यावरनं. कुठला कार्यक्रम असावा आणि त्यात ही गाणं वाजणार नाही असं होतच नाही. पुढं कार्यक्रम चालू होता, पण शिवतेजचा मोबाईल काय गावाना झाला होता. पोरांचं ध्यान पुढच्या डान्सवर नव्हतं. ज्याच्या त्याच्या वेगळ्या स्टेपा होत्या. फायनली कार्यक्रम संपला आणि आम्ही सगळी आता रूमवर चाललो होतो.